मुलगा आहे का? हा. आणि एक मुलगा? एक जवाहरला. आडवाच धर ना, आडवाच धर, आडवाच. हे दाबा. वा. यांचा मुलगा आहे तो दारू पितो आणि यांची परिस्थिती पण खूप नाजूक आहे. खूप परिस्थिती नाजूक आहे. तलाब कट्ट्यावर ह्या महिला राहतात, परंतु तलाब कट्ट्यावरचं पूर्ण जे वस्ती होते त्या उठलेल्या आहेत आणि आज प्रत्येक गरीब जे गरजूवंत आहेत ते रस्त्यावर आलेले आहेत. त्यांचा मुला माझ्याकडून होत नाही. 60 ची वय झाली. 63 वर्ष झाले आता. मी पोलीस स्टेशनला काम करत होती, जेवण देत होतो, सगळं देत होतं. माझी तर लय कंडिशन खराब. पोरगीकडे कसं जावं? पोरगी इंदोरला दिलेली. इंदोरला नवरा म्हणून 25 वर्ष झाले. 2000 मध्ये एक कमी होता. मन भरून येते आजी तुमच्या. आता काय करावं? बस या असं तडपताय ना, रात्रभर झोप येत नाही. हो ना, त्याच्याकडे पावलं जात. काळा पडली तुझला, काळा पडला. बर बर, येऊ द्या. छोकरा आहे ना बाई, एक मुलगा आहे ना, 30 साल का होते मला. 12 साल हो गए. वावर असून सगळं असून कोणीच भाग्य. लढू नका, लढू नका, होईल सगळं ठीक. आम्ही येतो. आता घरी गेलं ना, स्वयंपाक करायला कंटाळा येते मला. पाय सुधरू नाही ना मला. पाय सुधरू काय करतात? तसंच मी बी पोलीस स्टेशनला काम करतो. मी म्हणते बस. काळजी करू नका. गेली 35 वर्षापासून पूर्ण शिवाजीनगर ओळखतं, जग्गू खुराना बी ओळखते ना. 35 वर्षापासून हे लहान 1 वर्षाचा होता तेव्हापासून काम करायला, धुणं भांडायचे, लग्न पोरीचं लग्न करून, धोंडबाण करून लग्न त्याचे सगळे झाले. पोरगीने शिकली, दिमाग चांगलं होतं तिने शिकली, लावली. जग्गू खुरानाच्या इथं हलके करायची, छोटी होती तर लहान पोरगं सांभाळायची, हलके करून द्यायला भैयाला द्यायची. तर ते अजून ऐसान मारते. राखी बांधते माझी पोरगी आली जाऊन राखी बांधते. नवरा बायको जातात. बरोबर आहे. मी येत राहतो. असं तुम्ही इथेच राहता का जवळपास? आता गवळीपुरात केली. आता काम करून दुबई राजू ना, हे दुकान आहे ना, हो राजू दुबईची. हो दुबई हो हो. त्यांच्या घरी काम करते. आता 2 दिवस झाले लेकरं काढून राहिले. अवघड आहे आजी, काय करावं? दारूने व्यसनानं सगळं बर्बाद होऊन टाकलं. पण ते आता मुलगा पण खूप तडपायला रात्रभर पाहा तुम्ही, पूर्ण पाहा ना तुम्ही. असं तडपताय. कोणत्या आईला जेवण जाणार आहे, झोप येणार आहे? खूप अवघड आहे. जीवन काळजी येते, याला काय झालं की माझं जीवन काय कामाचं झालं लढून. म्हणून मी इथून परत आली. म्हटलं पाहा विकत देतो, मी देतो. नाही विकत नाही आजी, मी पण अशीच मदतच करतो. मी पण गरीबच आहे, पण समाजाचा काय परिस्थिती आहे, खाया पिया भेटत नाही, दवाखाने खूप लोक परिस्थिती आहेत. जे श्रीमंत आहे ते खूप आहे, पण आपल्यासारख्याच्या परिस्थिती खूप हालाकीची आहेत. लय परेशान होती. बस खूप तरतात. 12 दिवस बाहेर पडली. तुम्हाला मानला होता पहिले किरायात राहिली. किराया देणं होत नव्हतं. नाही, किरायानं कसं होत? लोकांकडून पैसे उचलले. 10,000 मध्ये जवळ जोडले होते. 20,000 उचलले आणि पत्र्याचा अजून घालून राहिली. पत्र्याचा पण तोडून टाकलं. 10 दिवस ते पत्रे सांभाळून झोपली बाहेर. त्या तिथून 10 रुपयाचं जेवण करून यायची घरी आणि संध्याकाळी 5 रुपयाचं बिस्किट खाऊन झोपायची. आणि पोरगं पिऊ तिथं किरायाच्या घरात देऊन टाकले 1000 रुपये आणि तिथं पिऊन पडलं. आणि तलाब कट्टा पूर्ण सुटला. हा, मग 10 दिवसानंतर ते पत्रे उचलले, गार्डन मध्ये टाकले. ते दारूच्या दुकान आहे ना, बिअर बार सतीशचं, त्याच्या इथं काम करतो तो. या पोरानं काय म्हणलं, त्या सेटच्या इथं टाक. आणि त्यानं बी म्हणलं बोले सटल में डालतो. आणि मग नंतर आलाच नाही, मग किल्ल्यावर टाकून बोला. आता गेले तर ते म्हणले 18 एक आहेत आणि 25 एक ते पत्रे आहेत. गेले तर कसे करावं? जागा तर देईना. अवघड आहे आजी. मी आधी पोळी देऊ का 1-2 तुम्हाला? घरी आता करणं शक्य होणार नाही तुम्हाला. बस होते. काय
मुलाला राहू द्या, जेवण करा. भाजी देऊ का थोडी डबल? बस झाली भाजी. बरं. कशाची आहे? आलूची भाजी आहे. आलूची आहे ना? हो. काळजी करू नका, आपण जशी मदत करता येईल तशी. नाही, मी काकू इंचाल राहतो, 10 किलोमीटर गाव आहे. हे द्यायला भाऊ तिथं राहतात. मी येत राहतो म्हणतात, असे 1-2 दिवसाने. हो का? हो हो. भात देऊ का तुम्हाला?